नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा परीक्षा 2025 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी आपण इथं प्रिपरेशन करत आहोत। केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज तुमच्यासाठी पूर्णपणे मोफत आहे। सध्या चालू आहे मे महिना, 3 महिन्यांनी तुमची पूर्व परीक्षा आहे। विद्यार्थ्यांचा पूर्व आणि मुख्य असा एकत्रित अभ्यास चालू असेल अशी मी आशा करते, असायलाच हवा। फक्त पूर्व परीक्षा एके पूर्व परीक्षा करू नका, मुख्य परीक्षेचा अभ्यास सुद्धा तुम्ही सोबत करून घ्या। तर इथं पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्हीसाठीची पुस्तकं तुम्हाला लागणार आहे। त्या पुस्तकांचे बुक रिव्ह्यू आपण देत आहोत। डेफिनेटली या बुक रिव्ह्यूचा तुम्हाला फायदा होईल आणि एक आदर्श अशी पुस्तक सूची तुमच्याकडे असेल जी की तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल। ठीक आहे, ओके। तर व्ही पाटील सरांच्या पुस्तकांचे बुक रिव्ह्यू मी दिलेले आहेत। पाठीमागे आपण प्राचीन भारताचा इतिहास वस्तुनिष्ठ स्वरूपात, आधुनिक भारताचा इतिहास वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये, थेरी स्वरूपामध्ये अशी पाटील सरांची भरपूर पुस्तकं आहेत जी की खूप चांगली पुस्तकं आहेत। आज आपण इथं मध्ययुगीन भारताचा इतिहास वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये पाहत आहोत। आणि बघा, वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये जरी असला तरी याच्यामध्ये फॅक्च्युअल पॉइंट्स जे आहेत ते सगळे तुम्हाला मेन्ससाठी पण उपयोगी पडणारच आहेत। ओके। आणि पूर्वसाठी मध्ययुगीन भारत खूप कमी वेटेज आहे, मी स्किप करतो किंवा करते, तर असं काही करू नका, बिलकुल करू नका। कारण पेपर मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा सेट झाला, कुठल्या सब्जेक्टचे क्वेश्चन किती अवघड येतील सांगता येत नाही। सो सगळा अभ्यासक्रम कव्हर करा जेणेकरून आपल्याला प्रिलियम क्वालिफाय होता येईल। ठीक आहे, तर आज आपण बुक रिव्ह्यू घेत आहोत मध्ययुगीन भारताचा इतिहास वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये। याच्यासाठी तुम्ही हिस्ट्री सेक्शन मध्ये जावा किंवा हिस्ट्री ऑप्शनल सेक्शन मध्ये गेलात तरी चालेल। इथं तुम्हाला हिस्ट्रीसाठी व्ही पाटील सरांची, हुकुमचंद जैन सरांचं, त्याच्यानंतर देशपांडे सरांची पुस्तकं मिळून जातील। याच्यामध्ये आधुनिक भारत वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये पाटील सरांचंच पुस्तक आहे। त्याच्यानंतर मी पाठीमागचा बुक रिव्ह्यू दिला होता की थांबा, प्राचीन भारत वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये। ठीक आहे, तसंच आपण इथं मध्ययुगीन भारत वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू आपण आज इथं बघत आहोत। बघा, इथं मध्ययुगीन भारतासाठी तुम्हाला थेरॉटिकल बुक्स पण मिळून जातील। नवीन पुस्तक याचा पण बुक रिव्ह्यू मी दिलेला आहे। त्याच्यानंतर बघा, गायधनी सरांच्या बुक रिव्ह्यू पण दिलेला आहे इथं आपण। प्राचीन भारत हे फक्त पुस्तक आपलं बाकी आहे, याचा पण बुक रिव्ह्यू आपण देऊया। तर आजचं जे आपलं पुस्तक आहे मध्ययुगीन भारत, ठीक आहे, वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये, या पुस्तकामधले आपण प्राचीन भारताचे क्वेश्चन घेतले होते, मध्ययुगीन भारताचे क्वेश्चन बाकी होते। तर हे पुस्तक तुमच्या येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अतिशय उपयोगी पडणार आहे। ठीक आहे, ओके। चला बघा, याच्यामध्ये आज आपण जसं की मी तुम्हाला सांगितलं की टॉपिक वाईज क्वेश्चन दिलेले आहे, त्याच्यामुळे सिलेबस व्यवस्थितपणे इथं कव्हर होणार आहे तुमचा। ठीक आहे, ओके। इथं तरी आपण सॅम्पल क्वेश्चन घेतोय, अशी बरेच क्वेश्चन तुमचे पुस्तकांमधून कव्हर होतील। जेवढे काही टॉपिक आहेत, जेवढा मोठा सिलेबस आहे, तेवढे सगळे क्वेश्चन्स तुमचे इथून कव्हर होत आहेत। ठीक आहे, ओके, क्लिअर। चला बघा, पहिला टॉपिक आहे मध्ययुगीन भारताचा भारतावरील अरब आणि तुर्की आक्रमणे। व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, भारतावरील अरब आणि तुर्की आक्रमणे। याच्यामध्ये पहिला क्वेश्चन बघा, क्वेश्चन अशाच पद्धतीने विचारले जातात। तुम्ही असं समजू नका की आपल्याला खूप सोपे क्वेश्चन विचारतील, राज्यसेवा परीक्षा आहे त्याच्यामुळे सोपे क्वेश्चन विचारत नसतात। ठीक आहे, हा एखादा क्वेश्चन सोपा असू शकतो जो की सगळ्यांनाच येईल। बघा, पहिला क्वेश्चन काय आहे, पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत। ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलाय, पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत। याच्यामध्ये इसवी सनाच्या 8व्या शतकाच्या आरंभी दमास्कस येथे खलिफा वालिद पहिला याची राजवट होती। ठीक आहे, असा क्वेश्चन एक्झाम मध्ये आल्यावर काय करणार तुम्ही, जर तुम्ही हे वाचलंच नसेल, दमास्कस येथे खलिफा वालिद पहिला याची राजवट होती। दुसरं विधान, खलिफा वालिद याच्या आदेशावरून इराकचा सुभेदार अल हजाज याने सिंधवर 2 वेळा हल्ला केला।
आणि त्यावेळी सिंधवर दाहीर हा राजा राज्य करत होता. अल हजाजाने दाहीरचा पराभव करून त्याच्या राज्याच्या काही भागावर ताबा मिळवला. काय विचारलंय तुम्हाला? तुम्हाला इथे विचारलेलं आहे की कोणती विधाने बरोबर आहेत. बघा, अशा पद्धतीचे जेव्हा आपण क्वेश्चन बघतो ना, लक्षात घ्या, तेव्हा इथं आपल्याला जर थेरीचा पार्ट जर तुम्ही केलेला नसेल तर अवघड जातं की नाही, अवघड जातं. लक्षात घ्या, खलिफा वालिद कोण आहे, दाहीर कोण आहे, हेच आपल्याला माहित नसतं. तर इथं जर तुम्ही बघितलं तर बघा, इसवी सनाचं जे 8वं शतक आहे ना, त्याच्या प्रारंभी जो खलिफा वालिद पहिला आहे ना, दमास्कस येथे त्याची राजवट होती. हे बरोबर आहे का? बरोबर आहे. ठीक आहे. खलिफा वालिद याच्या आदेशावरून इराकचा सुभेदार जो होता अल हजाज यानं काय केलं होतं, सिंधवर 2 वेळा हल्ला केला होता. आणि त्यावेळेस सिंधवर कोणता राजा राज्य करत होता? दाहीर राजा राज्य करत होता. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर हे मात्र चुकीचं आहे की अल हजाज याने दाहीरचा पराभव केला आणि त्याच्या काही भागावर ताबा मिळवला. हे विधान चुकीचं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? अ, ब आणि क. मग असे 4 लाइनर लेंदी क्वेश्चन जर तुम्हाला टॅकल करायचे असतील तर मग थेरी वाचणं खूप जास्त गरजेचं आहे की नाही. बिना थेरी वाचता आपण असे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो का? अजिबात सॉल्व्ह करू शकत नाही. लक्षात ठेवा. क्लिअर. चला पुढचा क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मोहम्मद बिन कासिम याच्याविषयी. ओके, पुढचा क्वेश्चन आहे मोहम्मद बिन कासिम याच्याविषयी. तर मोहम्मद बिन कासिम याच्याविषयी पुढे दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पहिलं विधान आहे तो इराकचा सुभेदार अल हजाज याचा भाचा होता. दुसरं विधान आहे तो इराकचा सुभेदार अल हजाज याचा जावई होता. तिसरं विधान आहे तो कडवा धर्मनिष्ठ होता, म्हणजे व्यक्तीविषयी इन्फॉर्मेशन विचारले. आणि चौथा आहे तो एक चांगला नावाजलेला सेनापती होता. तर मोहम्मद बिन कासिम जसं तुघलकावरती क्वेश्चन, कुतुबुद्दीन ऐबकावरती क्वेश्चन विचारले होते प्रिलियम मध्ये, तसंच तुम्हाला मोहम्मद बिन कासिम बद्दल पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर तो सॉरी इराकचा सुभेदार अल हजाज जो होता, म्हणजे इथे तुम्हाला हेही लक्षात ठेवावं लागेल की अल हजाज हा इराकचा सुभेदार होता. बरोबर. तर त्याचा तो कोण होता? भाचा होता का? जावाई होता का? ओके, तर हे सगळं आपल्याला इथं लक्षात ठेवावं लागतं. ठीक आहे. तर इथं तुम्हाला कोणती विधाने बरोबर आहेत असं विचारलेलं आहे. सो आपलं उत्तर काय येईल बघा. उत्तर बघा, इथं उत्तर तुम्हाला माहित पाहिजे. 2 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे. तर हा क्वेश्चन मी तुमच्यासाठी देते. मला कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर सांगा. तुमच्यासाठी हा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन आहे मोहम्मद बिन कासिम. ठीक आहे. मोहम्मद बिन कासिम याने 3 नंबरचा क्वेश्चन. मोहम्मद बिन कासिम याने डॅश डॅश मध्ये हिंदुस्थानातील सिंध या राज्यावर स्वारी केली. बघा, क्वेश्चन आहे मोहम्मद बिन कासिम याने डॅश डॅश मध्ये हिंदुस्थानातील सिंध या राज्यावर स्वारी केली. इयर तुम्हाला विचारले इसवी सन 702, इसवी सन 706, इसवी सन 712 आणि इसवी सन 715. काय येईल उत्तर बघा. जरी आपले रेकॉर्डेड लेक्चर असते तरी सुद्धा तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर बघा, मोहम्मद बिन कासिम याने काय केलेलं आहे? इसवी सन 712 मध्ये हिंदुस्थानातील कोणत्या राज्यावरती स्वारी केली होती? सिंध राज्यावरती स्वारी केली होती. ठीक आहे. तेव्हा सिंधचा राजा कोण होता ते पण तुम्हाला माहित पाहिजे. लक्षात घ्या. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता एक तुम्ही म्हणाल की मॅडम तो भाचा पण असू शकतो, जावई पण असू शकतो. ठीक आहे, याचा विचार करा बरं का. इसवी सनाच्या 8व्या शतकाच्या आरंभी 4 नंबरचा क्वेश्चन बघा. इसवी सनाच्या 8व्या शतकाच्या आरंभी अरबांनी हिंदुस्थानच्या, नीट वाचा क्वेश्चन, अरबांनी हिंदुस्थानच्या सिंध प्रांतावर स्वारी करण्यास खालीलपैकी कोणत्या गोष्टी कारणीभूत होत्या किंवा
अरब लोक जी होती हिंदुस्थानवरती कोणत्या उद्देशाने त्यांनी स्वारी केली होती हे तुम्हाला इथं विचारलेलं आहे. ओके, क्लिअर. पहिलं विधान बघा, हिंदुस्थानची त्या काळात आर्थिक समृद्धीबद्दलची ख्याती होती, तेव्हा हिंदुस्थानवर स्वारी करून तेथून मोठ्या प्रमाणावर लूट मिळवणं हा त्यांचा उद्देश होता. दुसरं विधान, हिंदुस्थानात मुस्लिम धर्माचा प्रसार करणं. ओके. तिसरं विधान, हिंदुस्थानातील काही प्रदेशावर कब्जा करून त्या ठिकाणी राज्य विस्तार घडवून आणणं. चौथं विधान, सिंधचा तत्कालीन राजा दाहिर याने चाच्यांकडून लुटल्या गेलेल्या जहाजाची नुकसानकाई करण्यास नकार दिल्याबद्दल त्यास धडा शिकवणं. काय येईल उत्तर बघा. चौथा क्वेश्चन खूप लेंदी आणि इन्फॉर्मेशन देणारा क्वेश्चन आहे हा. बघा, तर इथे जर आपण बघितलं ना, तर तुम्ही प्रत्येक गोष्ट केअरफुली बघा. कधी आक्रमण केलं? 8व्या शतकात, बरोबर. कुठं केलं? सिंध प्रांतावरती केलं. का केलं? तर तेव्हा आर्थिक समृद्धीची ख्याती होती, हे बरोबर आहे. हिंदुस्थानात मुस्लिम धर्माचा प्रसार करायचा होता, हे देखील बरोबर आहे. हिंदुस्थानातील काही प्रदेशावर कब्जा करून राज्य विस्तार घडवायचं होतं, हे देखील बरोबर आहे. आणि सिंधचा तत्कालीन राजा दाहिर, मी तुम्हाला विचारला होता क्वेश्चन, यानं चाच्यांकडून लुटल्या गेलेल्या जहाजाची नुकसान भरपाई करण्यास नकार दिला, म्हणून त्याला धडा शिकवणं. तर वरील सर्व विधाने बरोबर आहेत. तर भारतावरील अरब आणि तुर्की आक्रमण आपल्या एक्झामसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पूर्वी विचारलं जात नव्हतं, पण आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असल्यामुळं पूर्व परीक्षेला सुद्धा तुम्हाला हे पॉइंट्स विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, पुढे जाऊया आपण. पुढचा 5 नंबरचा क्वेश्चन आपण घेऊया. बघा, 5 नंबरचा क्वेश्चन आहे, अरब सेनापती, क्वेश्चन नीट वाचा. अरब सेनापती मोहम्मद बिन कासिम याच्या हिंदुस्थानातील स्वारीबाबत काही विधानं दिली आहेत. त्या विधानातील किंवा तपशील दिलेले आहेत. त्या तपशिलापैकी कोणते मुद्दे बरोबर आहेत? क्वेश्चन काय विचारलाय बघा, कोणते मुद्दे बरोबर आहेत? तर मोहम्मद बिन कासिम याने प्रथम सिंधमधील देबल या प्रसिद्ध बंदरावर हल्ला केला. ओके, मोहम्मद बिन कासिम यानं सिंधमधील देबल या प्रसिद्ध बंदरावर हल्ला केला. सिंधचा राजा दाहिर याने देबल बंदराच्या रक्षणाची कोडेकोट व्यवस्था ठेवली होती. तिसरं विधान आहे, दाहिरच्या सैन्याने देबल बंदराच्या रक्षणासाठी मोहम्मद बिन कासिमच्या सैन्याला अतिशय कडवी झुंज दिली. आणि चौथं विधान आहे, अखेरीस मोहम्मद बिन कासिमला फितुरीच्या मार्गाचा अवलंब करूनच देबल बंदर जिंकून घेता आलं. काय असेल उत्तर बघा. मोहम्मद बिन कासिमची जी स्वारी आहे ना, त्या स्वारीबद्दल तुम्हाला इथं क्वेश्चन विचारलेला आहे. खूप चांगले क्वालिटी क्वेश्चन्स आहेत, लक्षात घ्या. बघा, इथं मुद्दे कोणते बरोबर आहेत ते विचारले तुम्हाला. ठीक आहे, तर आपल्याला वाटू शकतं की इतकं सगळं दिलंय तर सगळंच बरोबर असेल, तर हे असं नाहीये. युपीएससीला असे क्वेश्चन विचारले जातात, लक्षात घ्या. तर इथं तिसरा ऑप्शन जो आहे ना, फक्त मोहम्मद बिन कासिम याने प्रथम सिंधमधील देबल या प्रसिद्ध बंदरावर हल्ला केला. आणि बाकीची जी विधानं आहेत ती बाकीची विधानं इथं चुकीची होतात. ओके, क्लिअर, लक्षात घ्या. आता ही का चुकीची आहेत वगैरे हे सगळं अभ्यासण्यासाठी आपल्याला काय करायचंय, मध्ययुगीन भारताचा इतिहास तुम्ही आर एस शर्मा सरांचं पुस्तक वाचा, व्ही पाटील सरांचं पुस्तक वाचा, जे पुस्तक तुम्हाला आवडेल ते वाचा, पण थेरीची पुस्तकं वाचा. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन आपण घेऊया. 6 नंबरचा क्वेश्चन आहे, पुढील विधानांवर विचार करा. 6 नंबरचा क्वेश्चन बघा, पुढील विधानांवर विचार करा. मोहम्मद बिन कासिमने देबल बंदरावर हल्ला केला, पण सिंधच्या दाहिर राजाने या बंदराच्या रक्षणाची पुरेशी व्यवस्था केली नव्हती. पाठीमागच्या क्वेश्चन मधल्या सेंटेन्सची उत्तरं तुम्हाला इथं मिळतील. लक्षात आलं?
देबल बंदराच्या रक्षणाची पुरेशी व्यवस्था नसतानाही मोहम्मद बिन कासिमला ते बंदर जिंकून घेण्यासाठी बरेच दिवस खर्च करावे लागले होते. बरोबर आहे का? 6 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे. ओके. तर इथं पुरेशी व्यवस्था नव्हती हे बरोबर आहे, म्हणून त्याला लवकर जिंकता आलं, बरेच दिवस त्याला खर्च करावे लागले नाही. तर विधान अ जे आहे ना, ते विधान अ इथं तुम्हाला बरोबर असलेलं दिसून येतं. ओके, क्लिअर, लक्षात आलं. त्याच्यानंतर 7वा क्वेश्चन बघा. मोहम्मद बिन कासिम याने इसवी सन 712 मध्ये मोहम्मद बिन कासिम याने इसवी सन 712 मध्ये हिंदुस्थानावर केलेल्या स्वारीत, बघा, हिंदुस्थानावर केलेल्या स्वारीत सर्वप्रथम जिंकून घेतलेले येथील शहर खालीलपैकी कोणते? ब्राह्मणाबाद, देबल, मुलतान आणि आलोर. बघा, ब्राह्मणाबाद, देबल, मुलतान आणि आलोर. 7 नंबरचा क्वेश्चन. उत्तर काय येईल बघा? 7 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे, उत्तर येईल देबल. तर लक्षात घ्या, मोहम्मद बिन कासिम याने 712 मध्ये हिंदुस्थानवर केलेल्या स्वारीमध्ये सर्वप्रथम जिंकून घेतलेले शहर कोणते होते? देबल होते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 8 नंबरचा. सिंधचा राजा दाहिर याच्या संबंधी पुढे दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? सिंधचा राजा दाहिर. ठीक आहे, तो सिंधचा राजा चच याचा मुलगा होता. बरोबर आहे का? बघा, तो चच या राजाच्या मृत्यूनंतर झालेल्या सत्ता संघर्षामध्ये दाहिर याने त्याच्या चुलत्याला ठार मारून गादीवर कब्जा केला. मोहम्मद बिन कासिमने सिंधवर स्वारी केल्यावर सुरुवातीला निष्क्रिय राहिलेल्या दाहिरने नंतर मात्र कासिमला जोरदार प्रतिकार केला. 4थं विधान आहे, अखेरीस आपला पराभव दिसू लागल्यावर दाहिरने कासिम पुढे शरणागती पत्करली आणि त्यास मोठी खंडणी देण्याचे कबूल केले. काय येईल उत्तर बघा? 8 नंबरचा क्वेश्चन. बरोबर विधान विचारले, त्याच्यामध्ये फक्त 2च विधानं बरोबर येतील. एक तर तो चचचा मुलगा होता आणि इथं जोरदार प्रतिकार केला. ठीक आहे, बाकीचे 2 सेंटेन्स आहेत, चुलत्याला ठार केलं वगैरे, हे इथं चुकीची होतात. लक्षात घ्या. पण हे लक्षात येण्यासाठी पण अभ्यास लागतो. बरोबर. सो अभ्यास करा. प्राचीन भारत, मध्ययुगीन भारतासारखे सब्जेक्ट जे आहेत छोटे छोटे, तर हे स्किप करू नका, मार्क्स देतात हे सब्जेक्ट. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नऊ नंबरचा क्वेश्चन बघा. म्हणजे इथून तुम्हाला मोहम्मद बिन कासिम वरती कोणताही क्वेश्चन उद्या क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे. बरोबर. मोहम्मद बिन कासिम याने सिंधचा राजा दाहिर याचा पराभव करून सिंधवर विजय मिळवला. बरोबर आहे का? बघा, काही इतिहासकारांच्या मते युद्धभूमीवरील दाहिरच्या मृत्यूनंतर त्याची राणी लाडी रणांगणावर आली आणि ती कासिम विरुद्ध मोठ्या शौर्याने लढली, पण तिने शेवटी जोहर केला. तिसरं विधान आहे, युद्धातील विजयानंतर मोहम्मद बिन कासिमने प्रचंड लुटालूट केली, पुरुषांच्या कत्तली केल्या आणि स्त्रियांची विटंबना केली. आणि 4थं विधान आहे, खलिफाने मोहम्मद बिन कासिमवर नैतिक अधपतनाचा आरोप ठेवून त्यास ठार मारले. काय येईल उत्तर बघा? 9 नंबरचा क्वेश्चन. सगळंच बरोबर आहे. बरोबर, सगळी विधाने बरोबर आहेत की त्यानं सिंधवर विजय मिळवला, ती राणी लढली, तिने शेवटी जोहर केला, त्याच्यानंतर स्त्रियांची विटंबना केली आणि खलिफानं मोहम्मद बिन कासिमवर नैतिक अधपतनाचा आरोप ठेवून त्याला ठार मारलं. म्हणजे याचं उत्तर आहे 4था ऑप्शन वरीलपैकी सर्व बरोबर आहे. बरोबर. त्याच्यानंतर 10 नंबरचा क्वेश्चन बघा. डॅश डॅश याने इसवी सन 962 मध्ये गझनी येथे आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले. अलप्तगीन, सुबुक्तगीन, अब्दुल कासिम महमूद आणि इस्माईल. गझनी, बघा आलेत का क्वेश्चन? पूर्वी पण आलेले आहेत. ठीक आहे. तर गझनी या ठिकाणी आपलं राज्य स्थापन कोणी केलं असा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. तर अलप्तगीन यानं तिथं काय केलं होतं? 962 मध्ये गझनी येथं आपले स्वतंत्र राज्य स्थापन केलेले होते. असे 1 लाइनर क्वेश्चन सुद्धा 2 मार्काला एक्झाम मध्ये विचारले जातात, हे तुम्ही विसरू नका. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर 11 नंबरचा क्वेश्चन बघा.
चला बघा, त्याच्यानंतर पुढील विधानांवर विचार करा. खुरासनमध्ये स्थापन झालेल्या सामानी घराण्याच्या राज्यकर्त्यांची बुखारा ही राजधानी होती. त्याच्यानंतर पुढचं विधान आहे, सामानी राज्याच्या पदरी गुलाम असलेल्या अलप्तगीन याने गजनी येथे पुढे स्वतंत्र राज्याची स्थापना केली. त्याच्यानंतर इथं तुम्हाला दिलेलं आहे, वरील विधानांपैकी कोणती विधाने चूक आहेत, कोणती विधाने बरोबर आहेत. ठीक आहे बघा, तर इथं विधान अ बरोबर आहे पण विधान ब चूक आहे. ठीक आहे, विधान अ चूक आहे पण विधान ब बरोबर आहे. विधान अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. ठीक आहे, विधान अ आणि ब दोन्ही चूक आहेत. तर इथं पुढील विधानांवर विचार करा असा तुम्हाला इथं क्वेश्चन विचारलेला आहे. 11 नंबरचा क्वेश्चन आहे, उत्तर काय येईल बघा. ठीक आहे, ओके, क्लिअर. बघा 11 नंबरचा क्वेश्चन, तर इथं जर आपण बघितलं, खुरासनामध्ये स्थापन झालेल्या सामानी घराण्याची जी राजधानी होती बुखारा. ओके, तर उत्तर आहे इथं बघा, सॉरी एकच मिनिट थांबा. तर इथं तिसरा ऑप्शन अ आणि ब दोन्ही बरोबर आहे. तर बुखारा ही राजधानी होती हे बरोबर आहे. आणि गुलाम असलेल्या अलप्तगीन याने गजनी येथे पुढे स्वतंत्र राज्याची स्थापना केली हेही बरोबर आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर, समजलं. 11 नंबरचा क्वेश्चन उत्तर आहे, दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत. आता हे अलप्तगीन बद्दल थोडीशी क्वेश्चनची संख्या आहे बघा, म्हणजे क्वेश्चन येतात त्यांच्यावरती. त्याच्यानंतर गजनीचा एक राजा सुबुक्तगीन, बघा गजनीचा एक राजा सुबुक्तगीन याच्याविषयी पुढे काही विधाने दिली आहेत. सुबुक्तगीन हा अलप्तगीन नावाच्या गजनीच्या राजाचा एक गुलाम अधिकारी होता. 12 नंबरचा क्वेश्चन बघा, सुबुक्तगीन हा अलप्तगीन नावाच्या गजनीच्या राजाचा एक गुलाम अधिकारी होता. तो इसवी सन 977 मध्ये गजनीच्या गादीवर आला. सुबुक्तगीन याच्या विरोधात त्याचा मुलगा महमूद याने बंड केले आणि सुबुक्तगीनला पदच्युती करून स्वतःच गादी बळकावली. ड विधान आहे, सुबुक्तगीन आणि हिंदुशाही राजा जयपाल यांच्यात झालेल्या संघर्षात सुबुक्तगीनला जयपालच्या हातून पराभूत होण्याची नामुष्की पत्करावी लागली होती. त्यामुळे त्याच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का पोहोचला. बघा, सुबुक्तगीन विषयी इथं विधानं दिलेली आहेत आणि सुबुक्तगीन विषयी आपल्याला हा क्वेश्चन विचारलेला आहे. 12 नंबरचा हा क्वेश्चन आहे, उत्तर काय येईल बघा. इथं जर आपण बघितलं ना, तर तो अलप्तगीन नावाच्या गजनीच्या राजाचा एक गुलाम अधिकारी होता, हे बरोबर आहे. बरोबर, अ बरोबर आहे. तर इथं गजनीच्या गादीवर आला 977 मध्ये, हे बरोबर आहे का? हे बरोबर नाही. विचार करा, आपल्याला टाइमलाईन माहित असली पाहिजे. बरोबर, हे बरोबर आहे का? बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हा ऑप्शन गेला. तर हे विधान बरोबर आहे. पण तिसरं विधान जो आहे ना, ते चुकीचं आहे. महमूद याने बंड केले किंवा जयपाल याच्यामध्ये, तर हे चुकीचं आहे. म्हणजे अ आणि ब बरोबर आहेत, तर क आणि ड जे आहेत ना ते इथं चुकीचे आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. पुढचा क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन आहे 13 नंबरचा. बघा, क्वेश्चन आहे, हिंदुशाही राजा आणि गजनीचा राजा. बघा, हिंदुशाही राजा आणि गजनीचा राजा सुबुक्तगीन यांच्यात इसवी सन 991च्या सुमारास झालेल्या युद्धाची फलनिष्पत्ती काय झाली? ठीक आहे, ओके. पहिलं विधान आहे, जयपालने, एकच मिनिट थांबा. पहिलं विधान आहे, जयपालने सुबुक्तगीनचा निर्णायक पराभव केला. त्याच्यामुळं गजनीच्या राज्याचा बराच मोठा प्रदेश जयपालच्या राज्यात समाविष्ट झाला. बरोबर आहे का? नाही. सुबुक्तगीनने जयपालचा निर्णायक पराभव केला, लक्षात घ्या. इथं जयपालने सुबुक्तगीनचा म्हटले, शफल केले. बरोबर, त्यामुळे हिंदुशाही राजाचा बराच मोठा प्रदेश काय झाला, इथं सुबुक्तगीनच्या राज्यात समाविष्ट झाला. हे बरोबर, ओके. त्याच्यामुळे खालची दोन विधानं, या युद्धात दोन्ही बाजूंची अपरिमित हानी झाली, युद्धाचा निर्णय न लागता दोन्ही बाजूंनी
युद्ध तहकुबी केली, चुकीचे, कारण इथं आपल्याला बघितलंय कुणाचा पराभव झाला ते. युद्ध सुरू असतानाच सुबुक्तगीनला आपल्या राज्याच्या अंतर्गत उठावाला तोंड द्यावं लागलं, त्याच्यामुळे युद्धबंदी झाली का? नाही. ठीक आहे, ओके. कारण इथं काय झालं होतं, इथं सुबुक्तगीननं जयपालचा पराभव केलेला दिसून येतो. पुढचा क्वेश्चन आहे अब्दुल कासिम महमूद. लक्षात घ्या, अब्दुल कासिम महमूद हा डॅश डॅश मध्ये गझनीच्या गादीवर आला. इसवी सन 991, इसवी सन 995, इसवी सन 998 आणि इसवी सन 1003. 14 नंबरचा क्वेश्चन आहे. उत्तर काय येईल बघा, फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. तर इथं आपण जर बघितलं तर इसवी सन 998, मी 18 बोलले, सॉरी, 98 मध्ये महमूद कासिम जो आहे ना, हा गझनीच्या गादीवरती आलेला आपल्याला दिसून येतो. 15 नंबरचा क्वेश्चन बघा, पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पहिलं विधान आहे गझनीच्या महमूदाने, पहिलं विधान आहे गझनीच्या महमूदाने 1001 मध्ये हिंदुशाहीचा राजा जयपाल याच्यावर स्वारी केली. दुसरं विधान आहे यावेळी झालेल्या लढाईत महमूदाने जयपालाचा पराभव केला. तिसरं विधान बघा, या विजयानंतर महमूदने बंदी बनवलेल्या जयपालची मोठी खंडणी देऊन सुटका केली आणि या नामुष्कीमुळे अपमानित झालेल्या जयपालनं स्वतःच पेटविलेल्या चितेवर स्वतःला जाळून घेतले. 15 नंबरचा क्वेश्चन. असे क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारले तर आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण क्वेश्चन पूर्वी पण विचारले. तर इथं जर आपण बघितलं तर गझनीचा मोहम्मद 1001 हिंदुस्थानचा राजा जयपाल स्वारी केली, बरोबर आहे, बरोबर. त्याच्यानंतर बघा, महमूदाने जयपालचा पराभव केला, वरती पण आपण बघितलंय. महमूदने बंदी बनवलेल्या जयपालची मोठी खंडणी घेऊन सुटका केली, बरोबर. आणि मग इथं जयपालनं काय केलं, स्वतःला जाळून घेतलं. म्हणजे उत्तर काय आलं इथं, वरील पैकी सर्व. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, गझनीचा मोहम्मद याने इसवी सन 1000 ते 1027 या दरम्यान हिंदुस्थानवर डॅश डॅश स्वाऱ्या केल्या. 22, 17, 20 आणि 14. ठीक आहे, गझनीच्या महमूदाने 1000 ते 1027 दरम्यान हिंदुस्थानवर किती स्वाऱ्या केल्या ते आपल्याला इथं विचारलेलं आहे. 16 नंबरचा क्वेश्चन, उत्तर आहे 17 स्वाऱ्या केल्या. ठीक आहे, किती स्वाऱ्या केल्या? 17 स्वाऱ्या केल्या. हिंदुशाहीचा राजा जयपाल याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा डॅश डॅश हा हिंदुशाहीच्या गादीवर आला. अनंगपाल, नारायणपाल, त्रिलोचनपाल का भीमपाल? ठीक आहे, जयपालचा कोणता मुलगा हिंदुशाहीच्या गादीवरती आला? तर अनंगपाल हा जो मुलगा होता तो हिंदुशाहीच्या गादीवरती आलेला दिसून येतो. पुढचा क्वेश्चन बघा, गझनीच्या मोहम्मदाशी संबंधित काही घटना आणि त्याच्या तारखा दिलेत, आपल्याला चुकीचं ओळखायचं आहे. हिंदुस्थानवरची पहिली स्वारी, जयपालच्या राज्यावर हल्ला, जयपाल पराभूत. हिंदुस्थानची चौथी स्वारी, स्थानेश्वर मंदिरावर हल्ला आणि लूट. 9वी स्वारी, पंजाबवर त्रिलोचनपाल राजा असताना स्वारी. 15वी स्वारी, सोमनाथ मंदिरावर हल्ला. त्याच्यामधलं आपल्याला चुकीचं विचारलंय बघा, हे क्वेश्चन येतात एक्झाम मध्ये गझनी बद्दलचे. तर इथं जर आपण बघितलं तर इथं फक्त अ आणि ब चुकीचे आहेत. का चुकीचे आहेत ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की का बरं चुकीचं आहे. ठीक आहे, ओके, काय चुकलेलं आहे. 19 नंबरचा क्वेश्चन बघा, पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत? काय म्हटलंय तुम्हाला, पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर नाही? ठीक आहे, ओके. गझनीच्या महमूदाची गणना जगात होऊन गेलेल्या महान सेनापतीमध्ये केली जाते. गझनीचा मोहम्मद विद्या आणि कलांचा आश्रयदाता म्हणून प्रसिद्ध आहे. गझनीच्या मोहम्मदाच्या दरबारात अल बरुनी हा प्रसिद्ध पंडित, अन्सारी, फिरदोसी हे प्रसिद्ध कवी, उतबी हा इतिहासकार, फराबी हा तत्वज्ञ. किती इन्फॉर्मेशन मिळते बघा, एकाच क्वेश्चन मधून एवढी इन्फॉर्मेशन मिळणं पॉसिबल आहे का? विचार करा.
एकाच क्वेश्चन मधून एवढी इन्फॉर्मेशन मिळणं पॉसिबल आहे अजिबात नाही, बरोबर. ओके, तर इथं तुम्हाला काय विचारलंय, जे बरोबर नाही ते विचारलंय. ठीक आहे, तर गजनीचा मृत्यू जो आहे 1028 हे चुकीचं आहे. बाकी गजनी बद्दलची इन्फॉर्मेशन बरोबर आहे की विद्या कलाचा आश्रयदाता होता. आता इथे जी नावं तुम्हाला दिलीत ना, अलबरुनी, अन्सारी, उतबी, यांच्याबद्दल तुम्हाला प्रिलियम मध्ये क्वेश्चन दिसू शकतात. लक्षात आलं, पूर्व परीक्षेमध्ये क्वेश्चन तुम्हाला इथं दिसू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा, पुढचा क्वेश्चन तुम्हाला इथे दिलेला आहे. सॉरी, झूम करूया आपण. पुढे अ गटात मध्ययुगीन काळाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील साधारणतः 11वे आणि 12वे शतक काय केले, काही घराण्यांची नावं दिलेत, काही राज्यांची नावं दिलेत आणि त्या राज्यांवर त्या काळात राज्य करणाऱ्या घराण्यांची पण नावं दिलेत. अ गट ब गट यांच्या जोड्या लावून योग्य पर्यायाची निवड करा. ठीक आहे, अजमेर, दिल्ली, कनौज आणि बुंदेलखंड. चांगला क्वेश्चन आहे, पण लेंदी क्वेश्चन आहे. इन्फॉर्मेशन माहित असेल तर सॉल्व्ह होणारा हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, ओके. इथं बघितलं तर 20 नंबरचा हा जो क्वेश्चन आहे, उत्तर काय येईल, दुसरा ऑप्शन, बरोबर. अजमेर चहामान किंवा चौहान घराणे. ओके, त्याच्यानंतर दिल्ली तोमर घराणे, कनौज गढ़वाल घराणे किंवा गढ़वाल घराणे, बुंदेलखंड चंदेला. तर हा क्वेश्चन IMP करून ठेवा, मे बी तुमच्या पूर्व परीक्षेमध्ये येऊ शकतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. दिल्ली, तिला दिल्ली का या शहराची स्थापना कोणत्या राजपूत राजाने केली असं तुम्हाला इथं विचारले. बघा, अनंगपाल, पृथ्वीराज चौहान, पहिला विजयपाल आणि दुसरा विशालदेव. दिल्ली का या शहराची स्थापना कोणी केली असं म्हटलेलं आहे, बरोबर. दिल्ली का या शहराची स्थापना कोणत्या राजाने केली. सोपा क्वेश्चन आहे ना, एकदम इझी क्वेश्चन आहे, पण 2 मार्काला विचारला जाऊ शकतो. मग आपण उत्तर देऊ शकतो पृथ्वीराज चौहान. ठीक आहे, पृथ्वीराज चौहान उत्तर आहे का, नाही, अनंगपाल उत्तर आहे. याचं उत्तर काय आहे, अनंगपाल. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, चला तर 21 नंबरचा क्वेश्चन आपण बघूया. 21 नंबरचा क्वेश्चन, दिल्ली या शहराची स्थापना कोणत्या राजपूत राजाने केली असा क्वेश्चन विचारलाय. आणि आपण इथं पृथ्वीराज चौहान या ऑप्शन कडे जाऊ शकतो, कारण आपल्याला काय वाटतं, आपल्याला काय वाटतं माहिती का, की पृथ्वीराज चव्हाण हे उत्तर असू शकतं, पण तसं नाहीये. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा, पुढील पैकी कोणती विधाने बरोबर आहेत. ठीक आहे, बघा याच्यामध्ये जर आपण बघितलं तर घूर प्रदेशातील घोरी राजा अल्लाउद्दीन हुसेन. बघा, आता एक घूर प्रदेशामधला हा जो घोरी राजा आहे अल्लाउद्दीन हुसेन याने बहरामशाह याच्याकडून गजनीचे राज्य जिंकून घेतले होते. दुसरं विधान, अल्लाउद्दीन हुसेन याने गजनीवर विजय मिळवल्यावर त्या शहरात प्रचंड जाळपोळ लुटालूट केली, त्याच्यामुळे त्यास जहान सोज म्हणजे जग जाणणारा म्हणून ओळखलं जातं. तिसरं विधान आहे, अल्लाउद्दीनचा पुतण्या गियासुद्दीन याने गजनीच्या राज्यावर पुन्हा एकदा विजय मिळवला आणि तेथे शहाबुद्दीन या आपल्या भावाची सुभेदार म्हणून नियुक्ती केली. हा शहाबुद्दीन म्हणजे पुढे हिंदुस्थानवर आक्रमण करणारा मोहम्मद घोरी होय. ठीक आहे, जसं कुतुबुद्दीन ऐबकांवरती क्वेश्चन येतात तसं मोहम्मद घोरीवरती पण क्वेश्चन येऊ शकतात. आणि याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. लक्षात ठेवा. तर इथं घूर प्रदेशातील घोरी राजा अल्लाउद्दीन हुसेन यानं बहरामशाह याच्याकडून गजनीचं राज्य जिंकून घेतलं होतं, गजनीवर विजय मिळवला, जहान सोज म्हणून त्याला नाव पडलं, हे सगळं इथं बरोबर आहे. लक्षात ठेवा. आणि शहाबुद्दीन म्हणजे पुढे हिंदुस्थानवर आक्रमण करणारा कोण होता, मोहम्मद घोरी. तर ही अल्टरनेट नावं जी असतात ना, या अल्टरनेट नावांमुळे काय होऊ शकतं, कन्फ्युजन होऊ शकतं, जे की आपल्याला होऊ द्यायचं नाही. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला पुढचा क्वेश्चन बघा, मोहम्मद घोरी आणि पृथ्वीराज चौहान यांच्यामध्ये तराईची पहिली लढाई कधी झाली. इसवी सन 1189, 1991, 1192 आणि 1194. ठीक आहे, ओके, बाय मिस्टेक माझ्याकडून उच्चारलं गेलं.
तर तुम्हाला तराईंच्या लढाईबद्दल क्वेश्चन विचारलाय. प्रिलियमला फॅक्च्युअल पुरतच तुम्ही लिमिटेड राहावा, जास्त काही डीप मध्ये करू नका. तर तराईंची लढाई जी आहे ना ती 1191 मध्ये झालेली आपल्याला इथं दिसून येते. बघा लक्षात घ्या, आता काही गोष्टी ज्या असतात ना की ज्या फक्त प्रीलाच विचारल्या जाऊ शकतात, पण युपीएससीचा 2025चा पेपर तुम्ही काढून बघा, त्याचा ट्रेंड जर तुम्हाला वेगळा वाटला तर डेफिनेटली तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये येणाऱ्या सप्टेंबरमध्ये नवीन प्रश्न विचारले प्रश्नांचं स्वरूप नवीन दिसू शकतं. ठीक आहे. 24 नंबरचा क्वेश्चन बघा. पुढे अ गट ब गट तुम्हाला दिलाय. अ गटामध्ये मध्ययुगाच्या सुरुवातीच्या काळात होऊन गेलेल्या काही इतिहासकारांची नावं दिलेत आणि ब गटामध्ये त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांची नावं दिलेत. जोड्या लावा म्हटले. ठीक आहे. अ गट अल बरुनी, उत्बी, हसन निजामी, मिनाजल, सिराज हे नाव, याच्यामधले फक्त अल बरुनी आपल्याला ओळखीचे आहेत. बरोबर, बाकीचे आपल्याला माहित आहेत का? नाही. तर अल बरुनी वरनं जर उत्तर काढलं तरी पण अवघडच आहे. तारीख उल हिंद, तर हे त्यांचा ग्रंथ आहे. तर एक दोन ऑप्शन तुमचे इलिमिनेट होतात. त्याच्यानंतर उत्बी याचा ग्रंथ आहे. किताब उल यामिनी, हसन निजामी यांचा ग्रंथ आहे. ताजुल अमीर आणि मिनाजुल सिराज याचा ग्रंथ आहे तबाकत ई नासिरा. ठीक आहे. ओके. तर अशा पद्धतीनं क्वालिटी क्वेश्चन्स तुम्हाला इथं मिळत आहेत, जे की तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये दिसू शकतात. ठीक आहे. ओके, क्लिअर. पुढे जाऊया आपण, पुढचा क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अमीर खुसरो याने पुढीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले होते? अमीर खुसरो याने पुढीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले होते? तारीख उस सबक 3, मिफ्तहुल फुतुह, तारीख ई इलाही आणि तारीख यामिनी. नावं सगळी आपल्यासाठी नवीन आहेत. कंटेंट इम्पॉर्टंट आहे, एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. ओके. तर हा 25 नंबरचा क्वेश्चन आहे. याचं उत्तर जर तुम्ही बघितलं तर मिफ्तहुल फुतुह आणि मिफ्तहुल फुतुह आणि तारीख ई इलाही हे जे दोन ग्रंथ आहेत ना, हे दोन ग्रंथ अमीर खुसरोने इथं लिहिलेले आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. ओके, क्लिअर. 26 नंबरचा क्वेश्चन बघा. पृथ्वीराज चौहान याच्याविषयी पुढे काही विधाने दिलेली आहेत. कोणती विधाने ऐतिहासिक दृष्ट्या बरोबर आहेत असा क्वेश्चन तुम्हाला इथं विचारलाय. तो अजमेरचा राजपूत राजा विशालदेव याचा मुलगा होता. तो दिल्लीचा तोमर राजा अनंगपाल याचा नातू म्हणजे मुलीचा मुलगा होता. पृथ्वीराज चौहान हा अजमेर दिल्ली या दोन्ही राजांच्या गादीचा वारस आणि राज्य बनला. त्याने महोबाच्या चंदेला विरुद्ध लष्करी मोहीम उघडून चंदेला राजाकडून महोबा जिंकून घेतले. ओके, काय येईल उत्तर बघा. 26 नंबरचा क्वेश्चन पृथ्वीराज चौहानांविषयी क्वेश्चन आहे हा. विशालदेव यांचा मुलगा होता का? नाही. त्याच्यामुळं अ कट करा. बाकी तोमर राजा नातू हे बरोबर आहे. अजमेर दिल्ली वारस बरोबर आहे आणि चंदेलाकडून महोबा जिंकून घेतले म्हणजे ब क आणि ड हे बरोबर आहे. पृथ्वीराज चौहान यांच्याबद्दल प्रिलियमला कधी जास्त क्वेश्चन विचारले नाहीत, पण सांगता येत नाही. आता थोडस पेपर डिफिकल्ट निघाले तर विचारले पण जाऊ शकतात. ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. तराईंची दुसरी लढाई. तराईंची दुसरी लढाई 1192 पृथ्वीराज चौहान व मोहम्मद घोरी यांच्यात झाली. या लढाईमध्ये पृथ्वीराज चौहानच्या सैन्याने मोहम्मद घोरीच्या सैन्याचा पराभव केला. 27 नंबरचा क्वेश्चन बघा. आता इथे काय माहित पाहिजे, फक्त तराईंची लढाई जरी तुम्हाला माहित असली ना तरी इथं मोर दॅन सफिशियंट आहे. बरोबर. तर इथे ही लढाई चव्हाण आणि घोरी यांच्यामध्ये झाली. बरोबर आहे का? बरोबर आहे. पण विधान दुसरं चुकीचं आहे. दुसरं विधान का चुकीचं आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे. कुणी कोणाचा पराभव केला काही ते शफल करून दिलेला आहे. जयचंद राठोड हा पुढीलपैकी कोणत्या राजाचा राजा होता? जयचंद राठोड हा कोणत्या राजाचा राजा होता असा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. बुंदेलखंड, पहिला ऑप्शन बुंदेलखंड, दुसरा ऑप्शन अजमेर, तिसरा कनौज. बरोबर, कनौजचा राजा होता की नाही जयचंद राठोड. ओके, क्लिअर. चला
त्याच्यानंतर 29 नंबरचा क्वेश्चन, गजनी मोहम्मद घोरी या परकीय आक्रमकांना भारतीय भूमीवर विजय मिळवण्यास पुढील कोणत्या गोष्टी कारणीभूत झाल्या होत्या? राजपूत राजांमधील आपापसातील संघर्षामुळे परकीय आक्रमकांविरुद्ध एकत्र येण्यात त्यांना आलेले अपयश, हिंदू धर्मियात निर्माण झालेले तीव्र जातीभेद, त्याच्यानंतर युद्धशास्त्राच्या व त्यासंबंधीच्या नव्या तंत्राच्या पद्धतशीर अभ्यासाकडे भारतीय राज्यकर्त्यांनी केलेले दुर्लक्ष आणि भारतीयांमध्ये राष्ट्रीय भावनेचा असलेला अभाव. तर उत्तर काय आहे? चौथं. बरोबर. तर हे जे का विजय मिळवला त्याची ह्या सगळी कारण आहेत बघा, की परकीय आक्रमण, बरोबर, संघर्ष, निर्माण झालेले जातीभेद, याच्यामुळे काय झालं, त्यांना हे सगळं सोपं गेलं. तर अशा पद्धतीनं तुम्हाला पुस्तकामध्ये प्रत्येक टॉपिक वरचे क्वालिटी क्वेश्चन्स मिळत आहेत. पाठीमागे आपण प्राचीन भारताचे काही क्वेश्चन पण बघितले होते, आठवते का बघा, तुम्ही बुक रिव्ह्यू पाहिला असेल तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची आहे, जेणेकरून पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला खूप चांगला स्कोर करता येईल. तर व्ही पाटील सरांची 3 पुस्तकं, वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये आधुनिक भारत, वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये 2 पुस्तकं, प्राचीन आणि मध्ययुगीन भारत. ओके. बाकी थेरीची पुस्तकं भरपूर आहेत, त्याच्यापैकी कोणतंही तुम्ही घेऊ शकता. चॅनलवरती नवीन असणारे विद्यार्थी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.